आज आपण बाहीवर वर्क करायला पाहणार आहोत, जे की तुम्ही शिकला आहेत की चेन स्टिच कशी घ्यायची, शुगर बीट्स कसे हे करायची, लाईनिंगमध्ये घ्यायचे. त्याच पद्धतीत आपण तेवढ्या सोप्या ह्याच्यापासूनच आपण ही बाही करणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, जास्त काही शिकायची गरज नाही. बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर ब्लाऊज येत असेल तर ब्लाऊजच्या बाहीचा आकार तुम्ही टाकून घ्या आणि त्यानंतर एक खालच्या लाईनला 1 इंच सोडून त्यावरती नंतर चेन स्टिच घ्या. चेन स्टिच घेतल्यानंतर 2-3 चेन स्टिच घेऊन झाल्यानंतर शुगर बीटची लाईन घ्या. शुगर बीटची लाईन अशी लाईन बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही लाईन तुम्ही तयार करून घ्या. खूप मी तुम्हाला कमी ह्याच्यामध्येच तुम्हाला हा पूर्ण म्हणजे व्हिडिओ दाखवत आहे की बघा तुम्ही अशा प्रकारे फक्त साध्या चेन स्टिच आणि शुगर बीट्स कसे होऊन आपण त्यापासूनच बाही लगेच तयार करत आहोत. बघा, अशी चेन स्टिच नंतर मी 2-3 चेन स्टिच लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर शुगर बीट्सची लाईन करत आहे. तशाच प्रकारे तुम्ही हे करून घ्या. खूप सोपी पद्धत आहे ही. तुम्हाला जास्त काही मेहनत करायची गरज नाही किंवा खूप सारे काही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. फक्त साधे आपण चेन स्टिचपासून आणि शुगर बीट्स ओली टाकून लाईन कशा करून घेतल्या आहेत त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. हे लगेच चेन स्टिच टाकल्या त्याच्या शेजारीच आपण शुगर बीटची लाईन करून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला हवी ती तुम्ही डिझाईन करू शकतात. सिंगल म्हणजे आपले बीट्स झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही लगेच ह्याच्यापेक्षा थोडे मोठ्या साईजचे मणी घेऊन त्याच्या बाजूला लगेच स्टिच करायचे आहेत. नाहीतर तुम्हाला जे आवडतील त्या प्रमाणे तुम्ही डिझाईन करून घेऊ शकतात, जशी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने. इथे मी चेन स्टिच घेऊन शुगर बीट्सची लाईन घेऊन त्याच्यानंतर 1 mm असे मणी घेऊन लाईन करून घेतली आहे. तशाच प्रकारे तुम्ही हे करून घ्या. असे सुंदर बाही तयार करू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारे. जास्त काही मी मोठा व्हिडिओ असा हा काही तुम्हाला भरपूर साडे हे करायला लावले नाहीत. कमी याच्यामध्येच तुम्हाला असं पटकन इझिली तुम्ही ब्लाऊज वर्क करू शकतात. फक्त चेन स्टिच, शुगर बीट्स, मणी, कट पाईप याच्याऐवजी तुम्ही कुठलेही तुम्हाला ज्या पद्धतीत पाहिजे आहे ते घेऊन हेच फक्त तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये ट्राय करू शकतात. शेवटी एंड नॉट टाकून घ्या. आपल्याला वर्क करताना कुठेही दोरा कट करायचा नाही. हा जोपर्यंत आपला पूर्ण ब्लाऊज होत नाही तोपर्यंत आपण हा धागा कुठेच कट करणार नाहीत.